अंगणामध्ये आला वासुदेव टाळ वाजे छुन छुना राम टाळ वाजे छुन छुना अन झोपू नका तुम्ही गाणं ऐका झोपू नका तुम्ही गाणं ऐका जरा ध्यान देऊन साधू संत इचारवंत होऊन गेलं भारती राम होऊन गेलं भारती अन पाषाणाचा देव नाम देवा संग त्या मानसातला देव तुक्यानं अभंगी गाईला त्यान अभंगी गाईला अन वृक्ष वल्लरी रान पाखरी वल्लरी रान पाखरी भरून तो राहिला अहो उच्च नीचना कोणी ऐसी एकनाथांची वाणी माझ्या एकनाथांची वाणी अन ग्राम सफाईचा संदेश दिला ग्राम सफाईचा संदेश दिला ते गाडगे महाराजांनी शिवशंकर हर 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 महादेव राम राम वासुदेव राम 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 बाबा राम राम बोला का वासुदेव बोला. आज तुम्ही तुमचा घोडा सोबत आणला नाही अरे बाबा मी आज माझं घोडं बरोबर आणलेलं नाही तुमचा परिवार सुद्धा सोबत दिसत नाही. अरे माझा परिवार काय मी माझी जोडी सुद्धा आज बरोबर आणलेली नाही कारण मी कधी येत असतोय तुम्ही येत असता सुगीच्या दिवसात मी सुगीच्या दिवसात येत होतो बाबा आता सुगी राहिली का आता सुगी सुद्धा राहिली नाही आणि मी सुद्धा येत नाही मी पूर्वीच्या काळी यायचो ज्या काळात आमच्या मावल्या सकाळी 4 वाजता उठायच्या आता गोळ्या घेतल्याशिवाय झोपेन येत नाही अलाराम लावल्याशिवाय जाग येत नाही अशी परिस्थिती आपली झालेली आहे मी त्या काळात यायचो ज्या काळात आमच्या मावल्या सकाळी 4 वाजता उठायच्या आणि उठल्यानंतर पहिल्यांदा आपल्या अंगणामध्ये गाईच्या शेणाचा सडा टाकायच्या ते गाईचं शेण सर्वार्थानं पवित्र मानलं जाते त्या गाईच्या शेणाचा सडा जर आपल्या अंगणामध्ये पडला तर नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये येते आणि एक प्रसन्न वातावरण आपल्या घरामध्ये तयार होतं म्हणून त्या गाईच्या शेणाला महत्त्व होतं गाईच्या शेणाचा सडा टाकून झाला की आमच्या मावल्या अंगणामध्ये सुंदर अशी रांगोळी काढायच्या रांगोळी सुद्धा वास्तुशास्त्राचं खूप महत्त्वाचं प्रतीक मानलं जाते आपल्या गावामध्ये आपल्या गल्लीमध्ये आपल्या शेजारी पाजारी अनेक अशी लोक असतात की त्यांना आपलं चांगले झालेलं देखवत नाही म्हणून ती वाईट नजर शोषून घेण्याचं काम ती रांगोळी करायची म्हणून रांगोळीला महत्त्व होतं ती रांगोळी काढून झाली की आमच्या मावल्या आंघोळ झाल्यानंतर तुळशीची पूजा करायच्या तुळशीला प्रदक्षिणा मारायच्या 51 प्रदक्षिणा 101 प्रदक्षिणा कारण काय पण मावल्यांनो तुळशीला प्रदक्षिणा मारण्याच्या मागे कारण काय कारण आज प्रत्येकाकडे मोबाईल आहे तो मोबाईल आपल्याला दिवसभर व्यवस्थित पुरावा जगाच्या संपर्कात राहावं म्हणून काय महत्वाचं आहे चार्जिंग महत्वाची आहे तसंच आमच्या मावल्यांना किती कामं करावी लागतात हो सकाळी 4 वाजता उठल्यापासून ते रात्री 12 वाजता झोपेपर्यंत घरातील प्रत्येकाच्या सुखासाठी धडपड करणारी आमची माऊली तिची शरीररूपी बॅटरी ही चार्ज असावी म्हणून तुळशीला प्रदक्षिणा मारताना त्या तुळशीमधून निघणारा जो प्राणवायू आहे तो प्राणवायू आमच्या मावल्यांना कधीच थकू देत नव्हता म्हणून ती तुळशीची पूजा महत्वाची होती ती तुळशीची पूजा झाली की आमच्या मावल्या जात्यावर दळण दळायला बसायच्या मुक्या दळण दळायच्या का तुम्ही अरे किती सुंदर ओवी तुमच्या मुखावाटे निघायची की सुंदर माझं जात ग सुंदर माझं जात जात्याच्या घरघरीच्या आवाजानं आणि त्या ओवीच्या आवाजानं अख्खा गाव जागा व्हायचा कुणी शेताकडे जातंय कुणी अभ्यास करतंय कुणी व्यायाम करतंय कुणी गाईचं दूध काढतंय आणि अशा मंगलमय वातावरणामध्ये माझी स्वारी तुमच्या गावात यायची मिळालेल्या पसाभर धान्यावर वर्षभर माझा परिवार चालायचा मी आता नाही येत आज आलोय काही घेण्यासाठी नाही तर काही देण्यासाठी आलोय कारण संतांनी सांगितलं की बुडते हे जनन देखवे डोळा येत असे कनवळा म्हणून या संतांना या बुडणाऱ्या जनांचा कनवळ येत होता आणि म्हणून संतांनी मला पाठवलंय आणि मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा
गातो मी वासुदेव आहे का, चित्त ठाई ठेवून भावे का, डोळे झाकून रात्र करू नका, काय करीत बसला असेल लेखा. तुकाराम महाराजांच्या भावाने सांगितले की गातो मी, ऐका तुम्ही. ऐकतोय आम्ही ऐकतच नाही. आम्हाला महाराज लोकांनी सांगून बघितलं, संतांनी सांगून बघितलं, तरी आम्ही ऐकत नाही. आम्ही ऐकतो पण ऐकत नाही. आता ऐकतो पण ऐकत नाही. ऐकणे आणि ऐकणे यामध्ये फार मोठा फरक आहे. एका टिंब्यामुळे सुद्धा वाक्याचा अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. गंगीचं आणि चंदूचं लग्न झालं, नवीन लग्न झालं आणि 4-5 महिन्यानंतर तो कामाधंद्याच्या निमित्तानं बाहेर चालला गेला. आता गंगीला आठवण यायला लागली. त्या काळात कुठं मोबाईल होते. तिनं पत्र लिहायचं ठरवलं आणि पत्र लिहिताना तिला पूर्णविराम कुठं द्यायचा तेच माहीत नव्हतं. तिनं पत्र लिहून घेतलं आणि पूर्णविराम नंतर देत बसली. ते पत्र असं झालं, प्रिय प्राणनाथ, तुमची आठवण येते माझ्या मैत्रिणीला. काल मुलगा झाला आजीला, दम्याचा त्रास होतो कुत्रीला, 4 पिल्ले झाली मामाला, दाढी करताना ब्लेड लागली वहिनीला, दवाखान्यात ऍडमिट केले बकरीला, 1000 रुपयात विकले आत्याला, आणि नमस्कार तुमची लाडकी गंगू. चुकीच्या ठिकाणी पूर्णविराम दिल्यामुळे हे पत्र असं होऊन बसलं. म्हणून ऐकणं महत्वाचं आहे. आम्ही ऐकतो पण ऐकत नाही हा विषय चालू होता. आम्ही ऐकतो ते जे आमच्यासाठी वाईट आहे, जे घातक आहे, आणि आम्ही ऐकत नाही ते की जे आम्हाला संतांनी सांगितलंय. संतांच्या उपदेशावर आपण कधीच चाललो नाही. आणि आजकाल ऑनलाईन मोबाईलवर दाखवलं जाते, मोबाईलवर सांगितलं जाते जंगली रमी प्यावना महाराज, गेले महाराज जंगली रमीवर, आले 50 लाख रुपयाला चंदन लावून. म्हणून ऐकणं महत्वाचं आहे. पुढे संतांनी तुकाराम महाराजांनी सांगितलंय की राम राम स्मरा आधी, लाहो करा गाठ घाला मूळ बदली, सांडा वाहू घ्या उपाधी, लक्ष लावून राहा गोविंदी. फक्त रामाचंच नाव का बरं घ्यायचं सांगितलंय? संतांनी फक्त रामाचं नाव घ्यायचं संतांनी फक्त रामाचं नाव घ्यायचं सांगितलंय. आणि काही ना तर देवाचं नाव घ्यायचा सुद्धा कंटाळा आहे. एका माणसानं आयुष्यभर देवाचं नाव घेतलं नाही. आयुष्यभर त्यानं देवाचं नाव घ्यावं म्हणून बायकोनं त्याची चड्डी फाडून ठेवली. निदान हे टेलरकडे जाईन आणि टेलरला म्हणाल, ओ टेलर दादा, अरे ही चड्डी फाटली, एवढं शिवा. शिवा म्हणजे काय? देवाचं नाव आहे, महादेवाचं नाव आहे. ते इतकं हुशार, टेलरकडे गेलं, ओ टेलर बुवा ते हातातलं काम फेका बरं तिकडे, ही चड्डी फाटली, हिला जरा टाचा द्या. म्हणून आयुष्यभर देवाचं नाव घेतलं नाही. ज्यावेळी एका ठिकाणी पडलं, गावकरी सगळे, टाळकरी माळकरी सगळे जवळ बसलेले, घरातलं सगळं कुटुंब अख्खं जवळ बसलेलं, मरण मागत होतं पण येईना. आणि त्यावेळी सगळे घरातले भजनं करू लागले, टाळकरी भजनं करू लागले. आणि अशात त्याची नजर कोपऱ्यात गेली आणि ते लागलं वा के करायला. घरातल्यांना वाटलं की हे वासुदेव केशव म्हणतंय. लागले भजनं करायला, वासुदेव केशव वासुदेव केशव वासुदेव केशव. तेवढ्यात म्हातारं ओरडलं, अरे वासरू केरसुनी खात. मरताना सुद्धा केरसुनी मध्ये म्हाताऱ्याचा जीव गुंतला. आयुष्यभर म्हाताऱ्यानं देवाचंच नाव घेतलं नाही. रामाचं नाव घेण्याच्या पाठीमागं कारण काय? राम हे मर्यादा पुरुषोत्तम होते. रामाच्या जीवनात 4 तत्व महत्वाची होती. एक बाणी, एक पत्नी, एक वचनी, आणि सगळ्यात महत्वाचं 4थं तत्व रामाच्या जीवनाला लाईन ऑफ कंट्रोल होतं. राम मर्यादा पुरुषोत्तम होते. रामाचा जन्म ज्या तिथीला झाला ना, त्या तिथीनं सुद्धा आपली मर्यादा सोडलेली नाहीये. एकदा विचार करून बघा, रामाचा जन्म कधी झाला? रामनवमीला. त्या नवाच्या पाड्यानं सुद्धा आपली मर्यादा सोडलेली नाहीये. नवाच्या पाड्यातल्या कुठल्याही अंकाची बेरीज घ्या, 9चे ते 9 1 9 9 2 18 8 1 9 3 27 7 2 9 4 36 6 3 9 5 45 4 5 9 6 54 5 4 9 7 63 7 3 9 8 72 7 2 9 9 81 8 1 9 10. आणि तुम्ही आणि आम्ही सुद्धा आईच्या उदरामध्ये किती दिवस राहतोय? 9 महिने 9 दिवस. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, 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 तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. अल्प आयुष्य मानव देह, शतगणी देते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पिडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. माणसाचं 100 वर्षाचं आयुष्य असून गोळेगा नाही. एकच दिवस जगाव, पण असं जगाव की इतिहासाने एक पान राखून ठेवावं आणि ते पान तुमच्यासाठी असावं. म्हणून कोण किती दिवस जगलं त्याला महत्व नाहीये, तर कोण कसं जगलं त्याला महत्व आहे.
या स्वराज्याचं स्वप्न बघणारे आणि ते साकार करून दाखवणारे छत्रपती शिवराय किती वर्ष जगले हो? अवघे 50 वर्ष. आणि अवघ्या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी 5000 जातींना एकाच शब्दात बांधलं आणि तो शब्द होता फक्त मावळा. समाजासाठी जगावा कसं आणि समाजासाठी देशासाठी मरावं कसं, स्वराज्यासाठी मरावं कसं हे दाखवून देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज किती वर्ष जगले? अवघे 33 वर्ष. आणि अवघ्या 33 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी 2000 लढाया लढल्या. आणि 2000 लढाया लढताना एका हातामध्ये तलवार आणि दुसऱ्या हातामध्ये भूषभूषण ग्रंथ घेतला आणि त्यावेळी म्हटलंय की देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, अरे महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. अरे जगाला ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ अर्पण करणारे संत ज्ञानेश्वर माऊली कितव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली? 16व्या वर्षी. आणि किती वर्ष जगले? फक्त 22 वर्ष. 22व्या वर्षी समाधी घेतली. अरे 14 वर्षाच्या चांगदेवाला, 1400 वर्षाच्या चांगदेवाला 8 वर्षाची मुक्ताई ठणकावून सांगते की अरे चांग्या, अरे इतका जगला रे तू, तरी तुझ्या आयुष्याचा कागद कोराचा कोराच राहिला. म्हणून तुम्हाला जर तुमच्या आयुष्याचा कागद कोरा ठेवायचा नसेल तर तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा.